साधारण आपण आतापर्यंत काय बघितलं, investing.com वरती आपण छोटीशी सफर केली होती. त्याच्यामध्ये नक्की टूल्स कोणकोणते आहेत आणि चार्ट कसा बघितला जातो, आपल्याला हवा तो चार्ट कसा बघायचा, हे आणि टाइम फ्रेम म्हणजे काय असतं, हे 2-3 मुद्दे आपण क्लिअर केले होते. त्याच्यानंतर कॅन्डल स्टिककडे आपण वळलो होतो. त्याच्यामध्ये ग्रीन कलरची कॅन्डल कशी तयार होते आणि रेड कलरची कॅन्डल कशी तयार होते हे बघितलं होतं आपण आतापर्यंत. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण एक उजळणी घेऊया छोटीशी. इथे ग्रीन कलरची कॅन्डल, ओके. आता ग्रीन कलरची जी कॅन्डल असते त्याची ओपनिंग कुठे होते? खालच्या दिशेला. ओपन वरच्या दिशेला, क्लोज होते. म्हणजे थोडक्यात ग्रीन कलरची कॅन्डल म्हणजेच काय, ज्याची ओपनिंग ही क्लोजिंग पेक्षा खाली असते किंवा ज्याची ओपनिंग ही खाली असते आणि क्लोजिंग ही वरती असते. ओके, खालच्या दिशेला असतो लो, वरच्या दिशेला असतो हाय. ही झाली आपली ग्रीन कलरची कॅन्डल. ओके, आता रेड कलरची कॅन्डल बघूया. रेड कलरच्या कॅन्डलची ओपनिंग वरती असते, क्लोजिंग खाली असते. हा वरती हाय, इकडे खाली लो. ओके, आता रेड कलरच्या कॅन्डलला बियरिश कॅन्डल असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, बियरिश कॅन्डल. ओके, आणि ग्रीन कलरच्या कॅन्डलला बुलिश कॅन्डल असं म्हटलं जातं. बुलिश कॅन्डल आपल्याला काय इंडिकेट करते? मार्केटमध्ये बायर्स जास्त आहे. आणि बियरिश कॅन्डल आपल्याला इंडिकेट करते मार्केटमध्ये सेलर्स जास्त आहेत. ओके, आता बियर म्हणजे काय, तर अस्वल. ओके, आणि बुल म्हणजे काय, तर बैल. ओके, साधारण जेव्हा बैल आणि अस्वल हे दोघ जण फायटिंग करतात त्यावेळेस काय सिनारिओ असतो की बैल जो आहे तो त्याच्या शिंगांनी समोरच्या अस्वलाला वरती उचलण्याचा प्रयत्न करतो आणि अस्वल त्याच्या मानेमध्ये प्रचंड ताकद असल्या कारणाने तो बैलाला फोर्सफुली खाली प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत असतो. साधारण असा सीन असतो. मार्केट बुलिश म्हणजे काय, तर मार्केट वरच्या दिशेला धाव घेणार आहे. मार्केट बियरिश म्हणजे काय, तर मार्केट खालच्या दिशेला धाव घेणार आहे. बियरिश म्हणजे रेड कॅन्डल आणि सेलर्स इंडिकेशन. बुलिश म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि बायर्स इंडिकेशन. ओके, थोडक्यात काय, हे जे मार्केट आहे आपलं, जे स्टॉक मार्केट आहे ते बियर्स आणि बुल्स आणि बियर्स ह्याच्यामधलं एक युद्ध आहे. प्रत्येक सेकंदाला मार्केटमध्ये बायर्स असतात, सेलर्स असतात, बायर्स असतात, सेलर्स. शेवटी हा एक गेम आहे. बियर्स जिंकणार की बुल्स जिंकणार. ओके, आता ह्याचा रिझल्ट कसा लागणार, जर समजा इथे ओपनिंग झाली मार्केटमध्ये, एखाद्या कॅन्डलची इथे ओपनिंग झाली. ओके, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपण लावली असेल तर 5 मिनिटं ती कॅन्डल अशी वरती खाली वरती खाली वरती खाली होत राहणार. जर समजा कॅन्डलचा क्लोज इकडे झाला तर तयार होणारी कॅन्डल ही ग्रीन असणार. जर समजा कॅन्डलचा क्लोज इकडे झाला, ही आपली ओपनिंग आहे, ही तर काही चेंज होणार नाही. मार्केटचा क्लोज इकडे झाला तर तयार होणारी जी कॅन्डल असेल ती रेड असेल. ओके, ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्डलचा जो साईज आहे तो डिफाईन केला जातो आणि प्रत्येक कॅन्डलचा कलर डिफाईन केला जातो. तर हे आपण स्वतः करतो का, तर नाही. ऑलरेडी जे investing.com आहे किंवा तुमचा कोणताही ब्रोकर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हे सॉफ्टवेअर्स आहे, ते सगळे कॅन्डल्स वगैरे डेव्हलप करण्याचं काम करतात. आपण फक्त त्याच्यावरती जाऊन आपला एनालिसिस करायचा आणि बाईंग सेलिंग साईडचं जे पण आपलं कॅल्क्युलेशन असेल ते करून ट्रेड प्लेस करायचा. ओके, तर ही बेसिक एक उजळणी घेतली मी.
आता आपण जाऊया थोडं investing.com वरती. हे investing.com आहे. आता मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर भविष्यात काय होणार याचा अंदाज आपण भूतकाळावरनं प्रेडिक्ट करतो. ओके, तर आता ते कसं करायचं ते आणि आपण कॅन्डलस्टिक का शिकतोय याचं एक साधारण तुम्हाला अंदाज येईल आता मी जे काही बोलणार आहे त्याच्यावरून. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता समजा हे मार्केट इथून वरती जात होतं, इथपर्यंत ते आलं. ओके, या ठिकाणावरनं मार्केटने खाली पडायला सुरुवात केली, इथे ते पडलं. ओके, आता मार्केट इथून इथपर्यंत गेलं होतं, इथे ते थांबलं. ओके, मार्केट इथे येऊन ते थांबलं. आता हे जे इथे थांबलं आहे तर ह्याचे चान्सेस असे आहेत की भविष्यात जेव्हा चार्ट पुढे जाणार त्यावेळेस जिथे तो इथे थांबलाय तिथेच तो पुढे जाऊन एकदा थोड्या वेळासाठी का होईना तिकडे थांबलाच पाहिजे. ओके, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. आता इकडे टूल्स आहेत वेगवेगळे, तर ह्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन म्हणून एक टूल आहे ट्रेड लाईनचं, ते मी सिलेक्ट केलं आणि जिथे मार्केट थांबलं होतं तिथे मी फक्त एक लाईन प्लेस करते. ओके, आता जर तुमच्या नजरेला येत असेल तर इथे मार्केट थांबल्यानंतर ते खाली आलं. परत जेव्हा मार्केट इथून वर निघालं त्यावेळेस त्याच ट्रेड लाईनच्या आसपास ते मार्केट परत तिथे थांबलं, तिथून ते परत खाली आलं. त्याच्यानंतर जेव्हा ती ट्रेड लाईन तोडून जेव्हा मार्केट वरती गेलं तेव्हा खाली येताना परत त्याचाच आधार घेतला आणि तिकडून ते मार्केट परत वरती गेलं. ओके, आता ही जी लाईन काढली आहे मी त्याला ट्रेड लाईन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ट्रेड लाईन. ओके, आता मार्केट इथून परत ते नॉनस्टॉप वरती गेलं, परत या ठिकाणी आल्यानंतर ते थांबलं होतं. या ठिकाणी परत आपण एक जर हॉरिझॉन्टल लाईन प्लेस केली तर तुम्हाला ही इथे दिसेल. इथून मार्केट खाली आलं, त्याच्यानंतर वर जाताना इथे मार्केट थांबलं, याच्या जवळपास इथे थांबलं, परत वरती गेलं, खाली आलं, परत वर जाताना या ठिकाणी येऊन थांबलं. ओके, भविष्यात आपण बघितलं तर परत याच लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केटने बराच वेळ व्यतीत केला होता. त्याच्यानंतर वरती गेलं, परत खाली पडताना याच लेवलला येऊन परत ते थांबलं, खाली आलं, परत वरती या लाईनचा सपोर्ट घेऊन बऱ्याच वेळा मार्केटने अपडाऊन केलं. ओके, तर बेसिकली या ट्रेंड लाईन आहेत, त्याच्या आधारावरती आपण आपलं ट्रेडिंग करू शकतो. आता मी कॅन्डलस्टिक आणि ह्या ट्रेंड लाईनचा संबंध काय, तर हा एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे अडथळा. अडथळा का आहे, तर इथे येऊन मार्केट थांबलं होतं. हे आपल्याला इंडिकेट काय करतंय, भूतकाळामध्ये जर मार्केट इथे थांबलं असेल तर भविष्यातही तिथे येऊन ते थांबण्याची शक्यता आहे. ओके, तर मग आता जिथे जिथे हे मार्केट थांबतंय, ओके, लाईक इथे थांबलंय, तर मग भविष्य काळात जेव्हा आपण ट्रेडिंग करत असू त्यावेळेस आपण सतर्क राहू शकतो की मागच्या वेळी बरोबर या लेवलला आल्यानंतर मार्केट थांबलं होतं, तर याचा अर्थ आता सुद्धा मला अलर्ट राहायला पाहिजे की इथे आल्यानंतर परत मार्केट थांबण्याची शक्यता आहे. ओके, आय होप मी काय बोलते ते समजत असेल तुम्हाला. तर आता एक तर पहिली गोष्ट ही ट्रेड लाईन आपल्याला इंडिकेट करते की इथे अडथळा आहे. ओके, आता मला सांगा, या ठिकाणी आल्यानंतर मार्केट इथे परत थांबलं, या ठिकाणी आल्यानंतर ते परत थांबलं, पण या ठिकाणी आल्यानंतर ते का थांबलं नाही, इथून ते डायरेक्ट वरती का गेलं, तर कॅन्डलस्टिक ज्या आहेत त्यांनी असं काही रिप्रेझेंटेशन दिलं किंवा असं काही दृश्य क्रिएट केलं की ज्याच्यामुळे इकडे बायर्स जनरेट झाले आणि ती ही ट्रेंड लाईन तोडून ते वरती धावले. ओके, मार्केटमध्ये तयार होणाऱ्या सेकंदाच्या कॅन्डलस्टिक आपल्याला मार्केट कोणत्या दिशेने धाव घेणार आहे हे सांगत असतात. ते ओळखण्यासाठी म्हणजेच थोडक्यात काय, ती मार्केटची लँग्वेज आपल्याला शिकता यावी म्हणून आपण कॅन्डलस्टिकचा अभ्यास करणार आहोत. जर आपल्याला अक्षर वाचायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, जे ABCD आहे
किंवा अ आय ई आहे ते सगळं आपल्याला बायहार्ट असलं पाहिजे. किंवा जे छोटे छोटे वर्ड आहेत, आई, माई, हे सगळे आपल्याला आले पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपण त्याचा शब्द वाचू शकतो मोठा. आई साहेब, माई साहेब हे वाचायचं असेल तर आई वगैरे आपल्याला वाचता आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्या कॅन्डल स्टिक आहे. ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे, ही जी रेड कलरची कॅन्डल आहे, ती ज्या दिशेला प्लेस आहे म्हणजे या ठिकाणी ही तयार झालेली आहे, हे काहीतरी वेगळं उदाहरण देतं आपल्याला. जर हाच पॅटर्न जर वरच्या दिशेला तयार होत असेल तर तो आपल्याला काहीतरी वेगळं इंडिकेशन देतो. यासाठी आपण कॅन्डलस्टिक शिकणार आहोत. ओके, मला असं वाटतं एवढं स्पष्टीकरण इनफ आहे. आता कॅन्डलस्टिक शिकण्यापूर्वी आपण एक दोन मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जर समजा एखादा चार्ट असेल, हा असा एखादा चार्ट असेल, वरती गेला, परत खाली आला, खाली आला, त्याच्यानंतर हा असा. आता मार्केट या ठिकाणी आल्यानंतर थांबलं होतं, त्याच्यानंतर परत वरती जाताना बरोबर याच ठिकाणी थांबलं, परत याच ठिकाणी थांबलं. ओके, आता हा मार्केट साठी एक रेजिस्टन्स आहे. ओके, रेजिस्टन्स म्हणजे अशी लाईन की जिथे आल्यानंतर मार्केटने थांबणं एक्सपेक्टेड आहे. ओके, रेजिस्टन्स म्हणजे अशी लाईन जिथे आल्यानंतर मार्केटने थांबणं एक्सपेक्टेड आहे, ही झाली रेजिस्टन्स लाईन. आता या डाऊन साइडला मार्केट वरून खाली आल्यानंतर इथे थांबलं होतं. आता पुन्हा जेव्हा मार्केट इथे येणार त्यावेळेस त्याने या लाईनला थांबणं अपेक्षित आहे. ओके, म्हणजे ही लाईन झाली सपोर्ट लाईन. ही लाईन झाली सपोर्ट लाईन. सपोर्ट लाईन म्हणजे अशी लाईन की ज्या ठिकाणी आल्यानंतर मार्केटने सपोर्ट घेऊन परत बाउन्स बॅक वरच्या दिशेला धावलं पाहिजे. ओके, सपोर्ट म्हणजे अशी लाईन जिथून मार्केट वर जाण्याची शक्यता असते. रेजिस्टन्स म्हणजे अशी लाईन जिथून मार्केट खाली धावण्याची शक्यता असते. आता मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर साधारण मार्केटमध्ये 3च ट्रेंड असतात. ओके, पहिला ट्रेंड आहे मार्केट असं असं वरती धावत असतं, हा झाला अप ट्रेंड. ओके, त्याच्यानंतर मार्केट अप डाऊन करत खालच्या दिशेला धावतं, हा झाला डाऊन ट्रेंड. आणि समटाइम्स काय होतं, मार्केट तिथल्या तिथेच रेंगाळत राहतं, खाली पण जात नाही, वर पण जात नाही, एखाद्या प्राइस झोन मध्ये तिथल्या तिथेच मार्केट धावत असतं. हे झालं साइडवेज मार्केट. ओके, हे झालं साइडवेज मार्केट किंवा कन्सोलिडेशन फेज झाली. ओके, म्हणजे अशी एक प्राइस रेंज की ज्याच्यामध्ये मार्केट बराच वेळ अप डाऊन करत राहतं. ओके, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज, हे जे मुद्दे आहेत हे माझ्या बोलण्यामध्ये इथून पुढे सतत येत राहतात. म्हणजे मार्केटच्या दिशा कोणकोणत्या आहेत, एक तर वरच्या दिशेला, एक तर खालच्या दिशेला, किंवा दिशाहीन मार्केट जे असतं साइडवेज मार्केट. ओके, आय होप इथपर्यंत समजलं असेल. आता आपण कॅन्डलस्टिक कडे वळूया. आपण आता आपल्या नोट्स कडे जाऊया. हे बिलीफ अकॅडमीचे नोट्स आहेत, मी स्वतः हे प्रिपेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला एनी टाइम मेसेज करू शकता ऍप्लिकेशन थ्रू, आणि आपल्या लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही मला डाऊट्सही विचारू शकता. ओके, हे बेसिक लेवलचे कोर्स आहेत, सॉरी बेसिक लेवलचे नोट्स आहेत. याची PDF मी कोर्स कंटेंट मध्ये शेअर करणार आहे. तुम्ही फक्त ही PDF बघितली तरी सुद्धा तुम्हाला आरामात आपण काय शिकलो वगैरे हे सगळं तुम्हाला समजत जाईल. ओके, तर आता कॅन्डलस्टिक. आता हे जे कॅन्डलस्टिक आहे ते नक्की कोणी तयार केलं?
जपानमध्ये एक साकाता म्हणून एक छोटस गाव आहे. तिकडे एक खूप हुशार तांदूळ विक्रेता होता. त्याच्या असं निदर्शनास आलं की आपण इतके वर्ष तांदूळ विकतोय, एक ठराविक प्राइस आल्यानंतर आपल्याकडून लोक कमी किमतीला मागतात, किंवा एखादी ठराविक कमी किंमत आली की लोक म्हणतात की मला इतक्या इतक्याला दिलं तरी चालेल. तर मग त्याने काय केलं, नोट डाऊन करायला सुरुवात केली की आज इतक्या वाजता मी इतक्या रुपयाला हा तांदूळ विकला, त्याच्यानंतर उद्या मी इतक्या इतक्याला विकणार आहे. त्याच्या अकॉर्डिंग ते जात आहे का बघत होता तो. तर साधारण वर्ष दीड वर्ष जेव्हा त्याने अशी प्रॅक्टिस केली, त्यावेळेस त्याच्या निदर्शनास आलं की हा कॅन्डलस्टिक हा जो पॅटर्न आहे तो ऍक्च्युली आपल्याला प्राइस ऍक्शन सांगतो. म्हणजे या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या तांदळाचे भाव कमी होणार आहेत, किंवा या ठिकाणी आल्यानंतर आपला तांदूळ आहे तो जास्त रुपयाला विकला जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर त्याने डेव्हलप करायला सुरुवात केली या कॅन्डलस्टिकला. मग त्याने ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस त्या ज्या कॅन्डल्स होत्या त्या ब्लॅक अँड व्हाईट कलर्स मध्ये होत्या. जी आपली ग्रीन कलरची कॅन्डल आहे ती त्याने व्हाईट मध्ये डिझाईन केली होती, आणि जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे ती त्याने जी रेड कलरची कॅन्डल आहे ती त्याने ब्लॅक मध्ये डिझाईन केली होती. आता 3D वगैरे सगळं नवीन आल्यामुळे आपलं आयुष्य कलरफुल झालेलं आहे, त्याच्यामुळे ते ग्रीन आणि रेडची कन्सेप्ट आता बिल्ड झालेली आहे. पण ज्यावेळी सुरुवात झाली होती त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट पासून सुरुवात झाली होती. आता हे आहेत कॅन्डलस्टिक. इथे ग्रीनची ओपनिंग इकडे, क्लोजिंग वरती, रेडची ओपनिंग वरती, क्लोजिंग खाली. ओके, हा जो वरती आहे तो हाय आहे, हा लो, इकडे पण हाय इकडे पण लो. आता ह्याच्यामध्ये ही जी ग्रीन कलरची जी मध्ये कॅन्डल आहे त्याला बॉडी असं म्हटलं जातं. ओके, हे जे ग्रीन कलरचं आहे याला बॉडी असं म्हटलं जातं. ही कॅन्डलची बॉडी आहे. ओके, ही रेड कलरची बॉडी, ही ग्रीन कलरची बॉडी. ओके, आणि ही जी वरची शॅडो आहे, ओके, हे जे हाय आणि क्लोज मधलं जो डिस्टन्स आहे त्याला अप्पर शॅडो असं म्हणतो आपण, आणि हे ओपन आणि लो मधलं जे डिस्टन्स आहे त्याला लोअर शॅडो म्हणतो. सेम इकडे पण लोअर साइडला जी शॅडो आहे त्याला लोअर शॅडो, अप्पर साइडला जी शॅडो आहे त्याला अप्पर शॅडो असं म्हटलं जातं. काही लोक विक असं पण म्हणतात. विक म्हणजे काय तर मेणबत्तीची वात. साधारण कॅन्डल म्हणजे काय तर मेणबत्ती, आणि विक म्हणजे काय तर मेणबत्तीची वात. विक पण म्हटलं जातं, अप्पर विक, लोअर विक. ओके, किंवा काही लोक वरती विक म्हणतात आणि खाली टेल म्हणतात. आता हे कॅन्डलस्टिकचे खूप सारे प्रकार आहेत. ओके, खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यातले पहिला प्रकार जो आहे तो एक एक कॅन्डलस्टिकने तयार होणारा प्रकार आहे, म्हणून त्याला सिंगल कॅन्डलस्टिक असं म्हटलं जातं. तर सर्वात मेन प्रकार जो आपल्याला अलर्टनेस देतो मार्केटमध्ये तो आहे दोजी. दोजी किंवा रिव्हर्सल पॅटर्न. ओके, आता दोजी म्हणजे नक्की काय तर असा पॅटर्न ज्याची बॉडी खूप छोटी असते किंवा कधी कधी बॉडी पण नसते. ओके, बॉडी म्हणजे काय आपण बघितलेलं इकडे, हे जे आहे मध्ये ग्रीन कलर आणि रेड कलर ती बॉडी आहे. ओके, दोजी मध्ये काय असतं, ही जी बॉडी आहे ती एकदम छोटी असते किंवा नसते. ओके, आता हे कशामुळे होत असेल तर जेव्हा जेव्हा ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइसच्या जवळपास सेम असते किंवा एकदम सेम असते त्यावेळेस हे असे पॅटर्न्स तयार होतात. आता थोडक्यात सांगायचं झालं तर बुल आणि बेअर वर्सेसची जी फाईट आहे ती एकदम टफ फाईट जर असेल तर हे असे पॅटर्न्स तयार होतात. म्हणजे जे बुल आहेत ते मार्केटला वरती न्यायचा प्रयत्न करतात आणि बियर्स आहेत ते मार्केटला खाली आणायचा प्रयत्न करतात. तर ह्याच्यामध्ये कोणच जिंकत नाही. एकदम अटीतटीचा सामना जे बोलतात ना, ते इतका टफ सामना की कोणच जिंकू शकत नाही. ओके, तर हे जे असे पॅटर्न्स जे आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आहे असं इंडिकेट करतात, किंवा मार्केटमध्ये मोठी मूव्ह जर येणार असेल तर हे असे पॅटर्न्स तयार होतात. जर समजा मार्केट इथून असं इथपर्यंत वरती गेलं असेल
आणि या ठिकाणी जर समजा असे दोजी पॅटर्न जर तयार होत असतील तर हे एक इंडिकेशन आहे की इकडचे बायर्स संपत आहेत आणि सेलर्स इकडून चालू होणार आहे. ओके. तसंच जर खालच्या दिशेला मार्केट धावत असेल आणि या ठिकाणी दोजी पॅटर्न जर तयार होत असतील तर एक इंडिकेशन आहे की इथून परत मार्केट अपसाइडला धावू शकतं. ओके. आता ह्याचे आता दोजी मध्ये पण टाइप्स आहेत. लॉंग लेग दोजी, ड्रॅगन फ्लाय दोजी आणि ग्रॅव्हस्टोन दोजी. आता दोजी दिसतात कशा, तर साधारण ह्या अशा दिसतात. ह्याच्यामध्ये समटाइम्स छोटे छोटे बॉडी पण असू शकते. ओके. आणि ह्याच्यामध्ये ग्रीन किंवा रेड कोणताही कलर असू शकतो. हा आहे लॉंग लेग दोजीचा प्रकार. त्याच्यानंतर हा आहे ड्रॅगन फ्लाय दोजी. ओके. म्हणजे जर मार्केट वरून खाली पडत असेल आणि या ठिकाणी ड्रॅगन फ्लाय दोजी झाली तर हे एक इंडिकेट करतं की इथून अपसाइड येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे काय, इथे मार्केटची ओपनिंग झाली. ओके. त्याच्यानंतर बेअरने एवढा पुश केलं मार्केटला की तो इथपर्यंत आला, पण त्याच्यानंतर बुल्सने वरती इतकं ड्रॅग केलं की ओपनिंगच्या बरोबरीला आणून ठेवलं. ओके. म्हणजे थोडक्यात काय, जिथून सुरुवात झाली होती बुल आणि बिअरची तिथेच एंड झाला. ही जी ग्रॅव्हस्टोन दोजी आहे ती आपण जर बघत असू तर इकडून मार्केट वरती धाव घेते. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे ही एक अशी ग्रॅव्हस्टोन दोजी तयार होत असेल तर हे काय इंडिकेट करतं, तर इथे ओपनिंग झाली मार्केटची. त्याच्यानंतर बुलने अजून वरती न्यायचा प्रयत्न केला मार्केटला, पण बियर्सने परत त्यांना ड्रॅग करून खाली आणला आणि शेवटी ओपनिंग सोबतच क्लोजिंग झाली. ओके. तर हे आहे छोटे छोटे दोजी. हा दोजी स्टार म्हणजे अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो ह्या दोघांची साईज एकदम सेम असते. हे झालं दोजी स्टार. ओके. त्याच्यानंतर लॉंग लेग दोजी. लॉंग लेग दोजी म्हणजे जे अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो आहेत ते मोठे असतात. इट इज कॉल्ड लॉंग लेग दोजी. देन ड्रॅगन फ्लाय दोजी. या दोजीला अप्पर शॅडो नसते, फक्त लोअर शॅडो असते आणि ओपन इज ऑलमोस्ट इक्वल टू क्लोज. छोटीशी बॉडी असली तर असू शकते. ओके. त्याच्यानंतर ग्रॅव्हस्टोन दोजी. ह्याच्यामध्ये लोअर शॅडो नसते किंवा छोटीशी असली तर असू शकते आणि छोटीशी बॉडी असते किंवा नसते सुद्धा. ओके. त्याच्यानंतर फोर प्राइस दोजी. आता जर समजा एखाद्या वेळेस काय होतं, मार्केटमध्ये जर बायर्स किंवा सेलर्स नसतील तर तिकडे ट्रेडिंग होत नाही, तर त्या ठिकाणी ही अशी कॅन्डल तयार होते. आता ही जी दोजी स्टार जी कॅन्डल आहे ती अशी दिसते. अशी दिसते म्हणजे अप्पर शॅडो पण इक्वल आहे लोअर शॅडोच्या. म्हणजे मार्केटमध्ये दिशाच नाहीये. ओके. अटीतटीचा सामना असल्यामुळे मार्केट वरती जाणार की खाली जाणार हे आपण डिसाइडच करू शकत नाही. त्याच्यामुळे ही डिसिजन कॅन्डल आहे. इनडिसिजन कॅन्डल आहे. म्हणजे अशी कॅन्डल जी आपल्याला डिसिजनच देऊ शकत नाही, मार्केटची डायरेक्शनच दाखवू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर लॉंग लेग दोजी. लॉंग लेग दोजी मध्ये दोन प्रकार आहेत. एक तर अशी असू शकते आणि दुसरी आहे ती अशी असू शकते. मग याच्यामध्ये ही जी कॅन्डल आहे ती आपल्याला बुल्सचं इंडिकेशन देते. याच्यामध्ये बुल्स जास्त आहेत असं इंडिकेट करते. आणि ही जी कॅन्डल आहे लॉंग लेगची याच्यामध्ये बियर्स जास्त आहेत असं इंडिकेशन करते. याची क्लोजिंग डाऊन साइडला आहे, याची क्लोजिंग अप साइडला आहे. ओके. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्लाय दोजी. याची जी ओपनिंग आहे ती क्लोजिंगच्या इक्वल आहे. ड्रॅगन फ्लाय दोजी. असं कन्सिडर केलं जातं की जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये हा पॅटर्न तयार होतो त्यावेळेस इथून मार्केट फ्लाय होणार आहे, की वरच्या दिशेला धावणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हस्टोन दोजी. याच्यामध्ये जर समजा मार्केट वरच्या दिशेला धाव घेत असेल आणि इकडे एक ग्रॅव्हस्टोन दोजी तयार झाली, म्हणजे ओपनिंग झाली, मार्केटने वरती खेचायचा प्रयत्न केला पण डाऊन साइडला आलं,
म्हणजे ओपनिंगच्या सोबत खालच्या दिशेलाच क्लोजिंग होते मार्केटची, त्यावेळी ही कॅन्डल इंडिकेट करते की मार्केट आता खालच्या दिशेला धावण्याची शक्यता आहे. ओके, हे आहे ड्रॅगन फ्लाय दोजी, आत्ताच आपण डिस्कस केलं. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. इकडे बिअरिश ट्रेंड आहे मार्केटमध्ये, बिअरिश ट्रेंड आहे मार्केटमध्ये. इथून ओपनिंग झाली, मार्केट खाली पडलं, परत बुल्सने वरती खेचायचा प्रयत्न केला आणि ऑलमोस्ट ओपनिंगच्या इकडेच क्लोजिंग झाली. ही ड्रॅगन फ्लाय दोजी आहे. हे इंडिकेट करते की मार्केट आता वरती जाणार आहे. सेम थिंग इकडे, मार्केट इकडे खाली पडत होतं, ड्रॅगन फ्लाय दोजीचा सहारा मिळाला आणि इकडून मार्केटने वरती धाव घेतली. ओके, त्याच्यानंतर लॉंग लेग दोजी. ओके, लॉंग लेग दोजीचे हे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हा फर्स्ट आहे, 40% अप्पर शॅडो आहे, 60% लोअर शॅडो आहे. हे इंडिकेट करते की मार्केट वरती जाणार आहे. ह्याच्यामध्ये 60% अप्पर शॅडो आहे, 40% लोअर शॅडो आहे. म्हणजे 60% तुम्हाला बियर पुश करतायत. ओके, आणि 40% बुल आहेत. याचा अर्थ मार्केट खाली येणार आहे. याच्यामध्ये काय 60% तुमचा बुल चा सपोर्ट आहे. ओके, आणि 40% मार्केटमध्ये बियर आहे. ओके, त्याच्यानंतर हे आहे न्यूट्रल दोजीचा प्रकार. ह्याच्यावरती ट्रेडिंग केली जात नाही, इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे ही. ओके, 50% वरती 50% खाली, मार्केटला काही दिशाच नाहीये. ही घातक कॅन्डल आहे. इथे शांत राहायचं, ट्रेडिंग करायचं नाही. ही अशी कॅन्डल मिळाली, अशी कॅन्डल मिळाली तर तुम्ही ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर पुढे हे लॉंग लेग दोजी. मार्केट इथून वरती जात होतं कंटिन्युअसली, एक मोठी लॉंग लेग दोजी मिळाली आणि इथून मार्केटने खाली डाऊन साइडला मूव्ह केला. त्याच्यानंतर आता इकडे बघा, लॉंग लेग दोजी, डाऊन साइडला होतं मार्केट, इकडे एक लॉंग लेग दोजी मिळाली आणि मार्केट अप. परत डाऊन साइडला मार्केट, इकडे एक लॉंग लेग दोजी, मार्केट अप. त्याच्यानंतर इकडे लॉंग लेग दोजी, बियरचं प्रेशर, मार्केट खाली. त्याच्यानंतर इकडे आहे ही इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे, न्यूट्रल दोजी. ओके, तर साधारण साइडवेज मध्ये मार्केट असल्यानंतर आपण ट्रेड करायचं नाही. हे आहे ग्रॅव्हस्टोन दोजी आणि ही आहे आपली ड्रॅगन फ्लाय दोजी. ड्रॅगन फ्लाय दोजी आपण खालच्या दिशेला शोधणार आणि ग्रॅव्हस्टोन दोजी आपण वरच्या दिशेला शोधणार. याला लॉंग लेग दोजी पण म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर दोजी कॅन्डलस्टिक, हे आहे बियरिश टाइप आहे, इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे, बुलिश कॅन्डलस्टिक आहे. साधारण चार्ट वरती दोजी कशा दिसतात तर त्या अशा दिसतात, छोटी कॅन्डल असलेल्या, म्हणजे इनडिसिजिव्ह कॅन्डल्स आहेत या सगळ्या. ह्या पण इनडिसिजिव्ह मध्ये येतात. ड्रॅगन फ्लाय आणि ग्रॅव्हस्टोन या 2 अशा मेन कॅन्डल आहेत जे आपल्याला क्लिअर डायरेक्शन देतात की मार्केट वरती जाणार की खाली जाणार. प्रिफरेबली मी ड्रॅगन फ्लाय दोजी आणि ग्रॅव्हस्टोन दोजी वरती ट्रेड करायला सांगते. आता ह्या ज्या 2 दोजी आहेत त्या 2 दोजी जर एखाद्या अशा प्लेसला क्रिएट झाल्या की जिथून मार्केटमध्ये ट्रेड घेणं शक्य आहे तरच आपण या 2 दोजींचा वापर करतो, अदरवाईज नाही करत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे आपला हॅमर पॅटर्न. हॅमर म्हणजे काय, हतोडी. हतोडी साधारण कशी असते, एक छोटीशी मेटल बॉडी असते आणि या साइडला एक रॉड असतो, बरोबर. तसाच साधारण शेप असणारी कॅन्डल जिथे तयार होते तिथे आपल्याला एक रिव्हर्स मिळतो मार्केटमध्ये. तो कसा ते बघूयात. आता हे जे हॅमर आहे ते रेड आणि
ग्रीन दोन्हीही कलर मध्ये असू शकते कॅन्डल. पण जर ती चार्ट मध्ये खालच्या दिशेला तयार झाली तर त्याला आपण हॅमर बोलतो. खालच्या दिशेला म्हणजे सपोर्टला. ही जी हॅमर आहे त्याला छोटीशी बॉडी असते आणि जी खालची लोअर शॅडो जी असते हॅमरची ती साधारण 2 ते 3 पट असते बॉडीच्या. बॉडी छोटीशी आणि जी लोअर शॅडो असते ती बॉडीच्या 2 ते 3 पट असते आणि जो अप्पर विक किंवा अप्पर शॅडो जी आहे ती छोटीशी असली तर असू शकते, अदरवाईज नसली तरी चालेल. ओके. आणि ह्याच्यामध्ये हॅमर मध्ये रेड किंवा ग्रीन कलर मॅटर नाही करत, कोणत्याही कलर मध्ये हॅमर असू शकते. आता इकडे डाऊन ट्रेंड आहे, मार्केट खाली पडतोय कंटिन्युअसली आणि इकडे आपल्याला हॅमरची कॅन्डल मिळाली आणि मार्केट इथून वरती पळालं. त्याच्यानंतर आहे हँगिंग मॅन. जसं आपण डाऊन ट्रेंड मध्ये हॅमरला शोधतो तसंच अप ट्रेंड मध्ये जर मार्केट असेल तर त्यावेळी जर इकडे हँगिंग मॅन म्हणजे सेम हॅमर पॅटर्न ची जशी बॉडी शॅडो आहे तसाच सेम पॅटर्न जर अप्पर साइडला तयार झाला तर आपण त्याला हँगिंग मॅन असं म्हणतो आणि हे इंडिकेट करतं की मार्केट आता खाली पडणार आहे. ओके. हँगिंग मॅन ह्याच्यामध्ये पण सेम अप्पर शॅडो थोडीफार असली तर असेल, अदरवाईज नसेल. ओके. आणि जी बॉडी आहे त्याच्या 3 पट किंवा 2 पट लोअर शॅडो असते आणि बॉडी एकदम छोटी असते. आता इकडे हँगिंग मॅनचं एक्झाम्पल आहे. इकडून अप ट्रेंड मध्ये मार्केट होतं, वरती जात होतं मार्केट, हँगिंग मॅन मिळाला, मार्केट इथून खाली पडायला सुरुवात झाली. इकडून मार्केट वरती आहे, त्याच्यानंतर इकडे एक हँगिंग मॅन मिळाला, मार्केटने इथून खालच्या साईडला मूव्ह केलं. आता एक प्रश्न असा आहे की तुम्हाला हे सगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत का किंवा ह्याला पाठ करायचंय का? तर हो, हे सगळं तुम्हाला तुमच्या हातांच्या बोटांवर मोजण्या इतपत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. हे सगळे पॅटर्न्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत आणि ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला भयंकर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता इथून वरच्या साईडला मार्केट जात होतं, इकडे हँगिंग मॅन मिळाला, मार्केट खाली आलं. ओके. हा हँगिंग मॅन आहे. त्याच्यानंतर इथून वरच्या साईडला मार्केट होतं, इकडे आपल्याला हँगिंग मॅन मिळाला, मार्केटने खाली धाव घेतली. आता जो हॅमर आहे आणि हँगिंग मॅन आहे त्याच्यातला मेन फरक काय? हॅमर आपण खाली शोधणार आणि हँगिंग मॅन आपण वरती शोधणार. अप ट्रेंड असतो त्यावेळेस हँगिंग मॅन तयार होतो आणि मार्केट खाली पडतं. डाऊन ट्रेंड असतो त्यावेळेस हॅमर तयार होतो आणि मार्केट वरती जातो. इन्व्हर्टेड हॅमर. आता लक्षात घ्या, आपला हॅमर कसा होता? असा होता, बरोबर? हॅमर. आता इन्व्हर्टेड म्हणजे काय? उलटा. ओके. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा. हा आपला हॅमर आहे आणि हा आपला इन्व्हर्टेड हॅमर आहे. हाच हॅमर आपण उलटा केला तर काय होतो? इन्व्हर्टेड हॅमर. जर समजा डाऊन ट्रेंड मध्ये हा आपल्याला हॅमर मिळाला तर इथून अप ट्रेंड येण्याची शक्यता असते. ओके. आता इकडे डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला इकडे इन्व्हर्टेड हॅमर मिळालेली आहे. हे आपल्याला इंडिकेट करतं की इथून चार्ट वरती जाणार आहे. आता इकडे आहे ग्रीन कलरची. ओके. इकडे ग्रीन कलर आहे, इकडे रेड कलर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन किंवा रेड मॅटर नाही करत. जेवढे पण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलर काहीही अफेक्ट करत नाही. कोणत्याही कलर मध्ये जर कॅन्डल असेल तरी सुद्धा ती इफेक्टिव्ह असते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर या ठिकाणी आणि या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी पण इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला आहे. पण आता तुम्ही काय म्हणाल की इन्व्हर्टेड हॅमर तयार होतो त्यावेळेस मार्केट वरती जातं, बरोबर?
पण या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर तयार झाल्यानंतर मार्केट खाली पडलेलं आहे. इकडे पण मार्केट खाली पडलेलं आहे. तर कॅन्डलस्टिक अशा बऱ्याच तयार होतात, पण आपल्याला फक्त त्याच कॅन्डलस्टिक निवडायच्या आहेत ज्या एका स्पेसिफिक प्लेसला तयार होतात. ओके, आता समजा हा पूर्ण एक चार्ट आहे, एवढा मोठा हा चार्ट आहे. ओके, हा असा चार्ट आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे इन्व्हर्टेड हॅमर आहेत ते इथे तयार झाले तर ते आपण घ्यायचे नाहीये. पण ज्यावेळेस सपोर्ट जवळ येतो चार्ट, इथून तो निघाला, त्यावेळेस वरून जेव्हा तो खाली येत होता त्यावेळेस आपल्याला माहितीये की ही जी ट्रेंड लाईन आहे या ठिकाणी आल्यानंतर मार्केट थांबण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जर एखादा इन्व्हर्टेड हॅमर मिळाला तर ते इंडिकेशन आहे की इथून तो चार्ट वरती जाणार आहे. आता या ठिकाणहून तो खाली आला. ओके, इथून तो परत वरती येऊन इथे जर इन्व्हर्टेड हॅमर मिळत असेल तर त्याच्यावरती आपण ट्रेड नाही करणार, किंवा इथून खाली येताना इन्व्हर्टेड हॅमर मिळत असेल तर त्याच्यावर आपण ट्रेड नाही करणार. जर समजा तो या ठिकाणी मिळत असेल तरच आपण तो ट्रेड करणार. ओके, जेवढे पण बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, आता हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, तो आपण डाऊन साइडला चेक करणार. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी चेक करणार. ओके, कारण की आपल्याला वरती जायचं आहे इकडून. ओके, या ठिकाणहून आपण वरती जाणार आहे. आता हे कदाचित तुम्हाला डोक्यावरून गेलं असेल, पण हळूहळू सगळं समजणार तुम्हाला. ओके, आता इकडे बघा, डाऊन ट्रेंड होता, या डाऊन ट्रेंड मध्ये इकडे एक इन्व्हर्टेड हॅमर मिळाली. दॅट इज द इंडिकेशन की स्टॉक इथून वरती धाव घेणार आहे. आता या ठिकाणी आपण का घेतला ट्रेड, तर ऑलरेडी या ठिकाणी एक छानसा सपोर्ट होता, इकडून स्टॉक वरती धावला. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे शूटिंग स्टार. ओके, शूटिंग स्टार जसा आपला इन्व्हर्टेड हॅमर आहे तसाच शूटिंग स्टार आहे. पण इन्व्हर्टेड हॅमरवर आपण कधी ट्रेड करतो, ज्यावेळेस स्टॉक खाली पडत असेल आणि जर आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर भेटत असेल तर ह्याच्यावर आपण बाईंगचा ट्रेड घेतो इन्व्हर्टेड हॅमरवर. ओके, आता शूटिंग स्टारवर आपण काय करायचंय, सेलिंगचा ट्रेड घ्यायचा. ज्यावेळेस मार्केट अप साइडला जात आहे आणि इकडे आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न मिळत असेल, म्हणजे सेम इन्व्हर्टेड हॅमर जर आपल्याला अप साइडला मिळत असेल तर इकडून सेलिंगचा चान्स आपण घेऊ शकतो, इकडे आपण सेल करू शकतो. ओके, इकडून मार्केट वरती जात आहे. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला एक शूटिंग स्टार मिळाला आणि इथून मार्केटने खालच्या दिशेला धाव घेतली. या ठिकाणी सेम, इथून मार्केट वरती जात आहे, इकडे आपल्याला शूटिंग स्टार मिळाला, मार्केटने खाली धाव घेतली. इथून मार्केट खाली पडतंय, इकडे आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर मिळाला आणि मार्केटने वरती धाव घेतली. आता इन्व्हर्टेड हॅमर शूटिंग स्टारला तर तुम्हाला माहितीये की ह्याची जी बॉडी आहे ती छोटी असते आणि जी शॅडो असते, अप्पर शॅडोज असते फक्त याला. अप्पर शॅडो 2 ते 3 पट असते, 2 किंवा 3 पट, डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. लोअर शॅडो कधी कधी असते किंवा नसली तरी आपण त्याला इन्व्हर्टेड हॅमर मध्ये किंवा शूटिंग स्टार मध्येच कन्सिडर करतो. हा आहे शूटिंग स्टार. ओके, इकडे शूटिंग स्टार मिळाला, इकडून मार्केट खाली धावलं. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टारचा. इन्व्हर्टेड हॅमर आपल्याला डाऊन साइडला बघायचा आहे, शूटिंग स्टार आपल्याला अप साइडला बघायचा आहे. इन्व्हर्टेड हॅमर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस आपण बाईंगचा विचार करतो आणि शूटिंग स्टार जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस आपण सेलिंगचा विचार करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे स्पिनिंग टॉप किंवा बॉटम. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं, एक छोटीशी बॉडी असते आणि त्या बॉडीपेक्षा जास्त किंवा बॉडी एवढंच अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो असते. आता ही बॉडी आहे ती ग्रीन किंवा रेड कोणत्याही कलर मध्ये असू शकते. जर समजा मार्केट वरती जात असेल आणि या ठिकाणी आपल्याला स्पिनिंग टॉप किंवा स्पिनिंग टॉप मिळाला तर इथून मार्केट खाली पडतं. जर समजा इथून जर मार्केट खाली धावत असेल तर
आणि इथे आपल्याला एक स्पिनिंग बॉटम मिळाला तर इथून मार्केट वरती धाव घेतं. आता स्पिनिंग टॉप म्हणजे काय तर भोवरा. ओके, भोवरा म्हणजे असा कॅन्डलस्टिक पॅटर्न की जो आल्यानंतर तो पूर्ण तुमचा ट्रेंड चेंज करून टाकेल. ट्रेंड म्हणजे काय तर बुलिश, बिअरिश किंवा न्यूट्रल विच इज कन्सोलिडेशन फेज, तो पूर्ण फेज चेंज करून टाकेल. म्हणजेच काय स्पिनिंग टॉप किंवा बॉटम. आता इकडे वरच्या दिशेला इकडे स्पिनिंग टॉप तयार झाला आणि मार्केटने खाली धाव घेतली. ओके, इथून डाऊन ट्रेंड होता कंटिन्युअसली, स्पिनिंग बॉटम मिळाला, मार्केट वरती धावलं. त्याच्यानंतर इकडे बघा, हा स्पिनिंग टॉप आहे किंवा स्पिनिंग बॉटम. काही लोक ना स्पिनिंग बॉटम किंवा स्पिनिंग टॉपला एकच वर्ड यूज करतात, स्पिनिंग टॉप. ओके, वरती खाली इट डझंट मॅटर, स्पिनिंग टॉप म्हणजे स्पिनिंग टॉप. ओके, हा डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला एक स्पिनिंग बॉटम मिळाला आणि स्टॉक वरती धावला. त्याच्यानंतर इकडे डाऊन ट्रेंड मध्ये एक स्पिनिंग बॉटम मिळाला, स्टॉक वरती धावला. आता इकडे एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कोणता आहे कोणी गेस करू शकतो? शूटिंग स्टार. ओके, हा आहे शूटिंग स्टार. आता स्पिनिंग टॉप वर्सेस स्पिनिंग बॉटम. वरच्या साईडला जो आहे तो स्पिनिंग टॉप, खालच्या साईडला आहे तो स्पिनिंग बॉटम. इकडे खालच्या साईडला स्पिनिंग बॉटम, वरच्या साईडला स्पिनिंग टॉप. रेड किंवा ग्रीन कलर कोणत्याही कलर मध्ये अवेलेबल असतात. आता नेक्स्ट आहे मारुबोजू कॅन्डल. आता हा जो कॅन्डल टाइप आहे तो फक्त एक कॅन्डलस्टिकचा टाइप आहे जो फक्त ट्रेंड कंटिन्युएशन साठी वापरला जातो. मी याच्यावरती ट्रेड रिकमेंड करत नाही कोणताही, फक्त एक कॅन्डलस्टिकचा टाइप आहे म्हणून मी शिकवते. याच्यामध्ये फक्त रेड आणि ग्रीन कलरचे ठोकळे असतात. बाकी त्याला अप्पर शॅडो लोअर शॅडो काहीही नसते, असली तरी ती एकदम छोटीशी असते. तर ह्याच्यामध्ये ही एक रेड कलरची मारुबोजू कॅन्डल आहे. याला अप्पर शॅडो नाहीये, लोअर शॅडो एकदम छोटी आहे. साधारण अशी कॅन्डल असते ती. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, जर समजा तुम्ही या ठिकाणी जर समजा तुम्ही सेलिंग केलं असेल तर वाट बघायची. जर अशी तुम्हाला कॅन्डल मिळत असेल तर हे इंडिकेट करतं की मार्केट अजून खाली पडणार आहे. ओके, म्हणजे हायेस्ट सेलिंग प्रेशर इंडिकेट करते ही रेड कलरची असल्यामुळे. ही जर ग्रीन कलरची असेल, इथे पण रेड कलरचीच आहे, हायेस्ट सेलिंग प्रेशर इंडिकेट करते. ही पण एक मारुबोजू आहे, ही पण एक मारुबोजू आहे, त्याच्यानंतर ही पण एक मारुबोजूच आहे. ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे ती हायेस्ट बाईंग प्रेशर इंडिकेट करते. जेव्हा जेव्हा अशी कॅन्डल तुम्हाला मिळणार आणि ऑलरेडी तुम्ही बाईंगच्या ट्रेंड मध्ये असाल तर तुम्ही ह्या कॅन्डल नंतर तुमचा जो ट्रेड आहे तो तुम्ही होल्ड करू शकता. इंडिकेशन आहे की तुमच्या ट्रेड वरती तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत. इकडे पण बुलिश मारुबोजू. तर आतापर्यंत आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न सगळे शिकलेलो आहे. लाईव्ह लेक्चर्स मध्ये मी याचं कंडक्शन करणार आहे पूर्ण, तुम्हाला इन डिटेल परत एकदा सांगेन मी. जर काही समजलं नसेल तर त्यावेळेस तुम्ही डाऊट विचारू शकता. जर आताही तुम्हाला लाईव्ह लेक्चर पर्यंत वेट करू नये असं वाटत असेल तर मला जस्ट एक मेसेज टाकू शकता तुम्ही. आता जे आपण शिकलो त्याच्यावरती एक छोटीशी धावती उजळणी घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो, दोजी. दोजी म्हणजे ट्रेंड रिव्हर्स करणारे पॅटर्न आहे. बुलिश ट्रेंड असेल तर तो बिअरिश मध्ये कन्वर्ट होतो, बिअरिश ट्रेंड असेल तर तो बुलिश मध्ये कन्वर्ट होतो. हे पॅटर्न्स मिळाल्यानंतर ह्याच्यामध्ये फोकल दोनच टाइप्स आहेत, ड्रॅगन फ्लाय दोजी आणि ग्रॅव्हस्टोन दोजी.
ड्रॅगन फ्लाय दोजी खालच्या दिशेला तयार होते आणि ग्रॅव्हस्टोन दोजी जी आहे ती वरच्या दिशेला तयार होते. इथे ग्रॅव्हस्टोन दोजी मार्केट खाली. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्लाय दोजी इकडून इकडे ड्रॅगन फ्लाय दोजी आणि मार्केट वरती. ओके. लॉंग लेग दोजी इकडे. जर लोअर शॅडो किंवा अप्पर शॅडो खूपच मोठी असेल तर तुम्ही ट्रेडिंगचा विचार करू शकता. न्यूट्रल दोजी जिथे जिथे येतात तिथे तिथे आपण ट्रेड करत नाही. योग्य वेळेची वाट बघतो. ती कशी वाट बघायची हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. ग्रॅव्हस्टोन वर्सेस ड्रॅगन फ्लाय दोजी. ग्रॅव्हस्टोन वरती तयार होते, ड्रॅगन फ्लाय खाली तयार होते. हॅमर पॅटर्न. छोटीशी बॉडी असते, लोअर शॅडो खूप मोठी असते, साधारण 2 ते 3 पट असते. अप्पर शॅडो नसते किंवा असली तरी एकदम छोटीशी असते. हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो खालच्या दिशेला तयार होतो आणि तो इंडिकेट करतो की जर बिअरिश मार्केट असेल तर बुल मार्केट येण्याची शक्यता आहे. आणि सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये आपल्याला ग्रीन किंवा रेड कोणताही कलर मॅटर नाही करत. फक्त बॉडीची साईज आणि लोअर शॅडो किंवा अप्पर शॅडोची साईज फक्त मॅटर्स करते. ते आपल्याला इंडिकेशन देतात की मार्केटमध्ये बिअर्स जास्त आहे की बुल जास्त आहेत. आणि इकडे आहे हँगिंग मॅन. अप साइडला जर सेम हॅमर पॅटर्न तयार झाला तर त्याला आपण हँगिंग मॅन बोलतो आणि ते आपल्याला इंडिकेट करतो की मार्केट खाली पडणार आहे. इकडे बुलिश मोमेंटम होता, हँगिंग मॅन मिळाला आपल्याला आणि बिअरिश मोमेंटम तयार झाला. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर. जसा हॅमर पॅटर्न आहे तसाच सेम उलटा इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न आहे. हॅमर मध्ये आपल्याला लोअर शॅडो असते, इन्व्हर्टेड मध्ये आपल्याला अप्पर शॅडो असते. लोअर शॅडो निग्लिजिबल असते किंवा नसते. हा आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये असताना मिळतो. जर डाऊन ट्रेंड मध्ये मिळाला तर इंडिकेशन असतं की आपला चार्ट वरती जाणार आहे. त्याच्यानंतर शूटिंग स्टार. जसा आपला इन्व्हर्टेड हॅमर आहे तसाच सेम जर अप साइडला रेजिस्टन्सला आपल्याला जर मिळत असेल तर त्याला शूटिंग स्टार असं म्हटलं जातं आणि ते इंडिकेशन आहे की आपलं मार्केट खाली पडणार आहे. इकडे डाऊन साइडला इन्व्हर्टेड हॅमर, अप साइडला शूटिंग स्टार पॅटर्न. त्याच्यानंतर स्पिनिंग टॉप किंवा बॉटम. या पॅटर्न मध्ये छोटीशी बॉडी असते आणि त्याच्या डबल साईज मध्ये किंवा इक्वल साईज मध्ये आपल्याला अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो दोन्ही इक्वल असतात. असा जेव्हा पॅटर्न आपल्याला जेव्हा मिळतो त्यावेळेस त्याला स्पिनिंग टॉप किंवा बॉटम म्हणतात. जर समजा अप साइडला हा पॅटर्न तयार झाला असेल तर तो झाला स्पिनिंग टॉप, डाऊन साइडला असेल तर स्पिनिंग बॉटम झाला. या ठिकाणी स्पिनिंग टॉप आहे, बुल मोड मध्ये होता चार्ट. त्याच्यानंतर स्पिनिंग टॉप मिळाल्यानंतर डाऊन साइडला पडला चार्ट. त्याच्यानंतर मारुबोजू एक पॅटर्न बघितला होता. फक्त रेड आणि ग्रीनचे ठोके असतात. त्यांना अप्पर शॅडो लोअर शॅडो छोटीशी असू शकते किंवा नसते. हे पॅटर्न जेव्हा मिळतात त्यावेळेस जर तुम्ही ऑलरेडी बाईंग साइडला बसला असाल आणि ग्रीन कलरची कॅन्डल मिळाली तर तुम्हाला एक स्ट्रॉंग इंडिकेशन आहे की जो तुम्ही ट्रेड घेतला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे. ओके. जर तुम्ही ऑलरेडी सेल साइड केली असेल आणि तुम्हाला जर रेड कलरची कॅन्डल मिळत असेल तर हे एक इंडिकेशन आहे की अजून चार्ट खाली पडणार आहे. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघणार आहोत आणि त्याच्यावरती खूप सारी चर्चा करणार आहोत. आजचं लेक्चर इथेच संपत आहे. धन्यवाद.